उद्धव ठाकरे के जन्मदिन पर शिवसेना द्वारा मुफ्त नेत्र चिकित्सा व मोतियाबिंद शस्त्रक्रिया शिविर का आयोजन। भिवंडी में शिवसेना की ओर से पार्टी प्रमुख व महाराष्ट्र के पूर्व मुख्यमंत्री श्री उद्धव जी बाला साहेब ठाकरे के जन्मदिन के उपलक्ष्य में एक सामाजिक उपक्रम के तहत मुफ्त नेत्र जांच व मोतियाबिंद शस्त्रक्रिया शिविर का आयोजन किया गया। यह आयोजन सोमवार 28 जुलाई 2025 को सुबह 10 बजे से शिवसेना जनसंपर्क कार्यालय मानसरोवर भिवंडी में संपन्न हुआ। इस शिविर में आम नागरिकों को मुफ्त में आंखों की जांच व आवश्यकता अनुसार मोतियाबिंद ऑपरेशन की सुविधा दी गई। शिविर की शुरुआत जिला प्रमुख मनोज गगे के हाथों रिबन काटकर की गई। इस अवसर पर शहर प्रमुख प्रसाद पाटिल, माजी नगर सेविका पूनम प्रसाद पाटिल, जिला संगठिका वैशाली ताई मेस्त्री, शहर समन्वय नाना झलके, शिवसेना महिला आघाड़ी उप शहर प्रमुख सुनीता तारे तथा शिवसेना के कई पदाधिकारी एवं कार्यकर्ता भारी संख्या में उपस्थित रहे। इस उपक्रम का नेतृत्व श्री प्रसाद भाई कृष्णा पाटिल शिवसेना शहर प्रमुख ने किया, जिन्होंने इसे जनहित में किया गया सेवा कार्य बताया और कहा कि पार्टी आगे भी ऐसे उपक्रम करती रहेगी और इस शिविर का भारी संख्या में नागरिकों ने लाभ लिया। आदरणीय पक्ष प्रमुख शिवसेना पक्ष प्रमुख और माजी मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशाने आणि त्यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर गुरुदेव संस्थेतर्फे गणेशपुरी या ठिकाणी आयोजित केलेलं आहे। आज सकाळपासूनच पेशंटची या ठिकाणी रांग लागलेली, या ठिकाणचे जे डॉक्टर आहेत नर्सेस आहेत त्यांनी ह्या विभागातील जे रुग्ण आहेत वयोवृद्ध रुग्ण आहेत की जसं 60 नंतर किंवा 50 नंतर डोळ्यावर पापुद्रा येतो आणि मोतीबिंदू होतो, अशा पेशंटसाठीच हा कॅम्प आहे। आणि या कॅम्पमध्ये 125 पेशंट सकाळपासून येऊन गेले, परंतु ज्यांना मोतीबिंदू आहे त्यांना या ठिकाणी इंजेक्शन देऊन या 2-3 दिवसात गणेशपुरी येथे ऑपरेशनसाठी नेण्यात येईल आणि हे ऑपरेशन सर्व फ्री आहे। माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा काल 27 जुलै रोजी वाढदिवस साजरा झाला। महाराष्ट्रातनं तमाम शिवसैनिकांनी शुभेच्छांचा वर्षाव केला। सर्व शिवसेनेचे पदाधिकारी, महिला आघाडी, युवा सेना, सर्व मित्रमंडळी, महाविकास आघाडीचे नेते, त्याचप्रमाणे राजसाहेब ठाकरे यांनी स्वतः मातोश्रीला भेट देऊन त्यांना शुभेच्छा दिल्या। हा क्षण उद्धवजींसाठी, शिवसैनिकांसाठी, मनसैनिकांसाठी फार आनंदाचा होता, कारण एकाच कुटुंबातील 2 भाऊ 13 वर्षानंतर एकत्र आहेत हा आनंद या दोन्ही शिवसैनिक आणि मनसैनिकांच्या चेहऱ्यावर दिसत होता। महाराष्ट्रातील तमाम मराठी मंडळी या एकंदर वाढदिवसानिमित्त राजसाहेब आणि उद्धव साहेब दुसऱ्यांदा एकत्र आलेले आहेत त्याबद्दल आनंद व्यक्त करीत आहेत। आणि त्यांच्याच आदेशाने जे 80% समाजकारण आणि 20% राजकारण शिवसेनेला अभिप्रेत आहे, असंच काम या ठिकाणी दरवर्षीप्रमाणे या मानसरोवर येथील माजी नगरसेविका पूनम मनोज पाटील आणि त्यांचे मिस्टर पती शहर प्रमुख प्रसाद पाटील यांच्या पुढाकाराने दरवर्षी या ठिकाणी नेत्र चिकित्सा शिबिर ठेवण्यात येते आणि त्यात जे गरीब रुग्ण असतात, गरीब मध्यमवर्गीय, ते या शिबिराचा लाभ घेतात। आणि आजपर्यंत आम्हाला 15 पेशंट या ठिकाणी मिळालेले आहेत, त्यांचं सुद्धा फ्रीमध्ये ऑपरेशन उद्या होणार आहे। कारण आपण प्रायव्हेट दवाखान्यात जातो तेव्हा 40 ते 50 हजार फी घेतली जाते, अशा सर्व रुग्णांना तो एक दिलासा असतो, कारण 50,000 कुठून आणणार हा पण प्रश्न त्यांना पडतो। आज शिवसेनेच्या आधिपत्याखाली शिवसेना ही समाजसेवा करणारी संघटना आहे, समाजाला घेऊन चालणारी आहे। जात धर्म न मानता सर्व जाती धर्माला घेऊन हा समाज उपयोगी कार्यक्रम या ठिकाणी साजरा करण्यात आलेला आहे। त्याबद्दल दोन्ही पती पत्नींचं, त्याचप्रमाणे सर्व महिला आघाडी शिवसैनिकांचं मी या ठिकाणी जिल्हा प्रमुख म्हणून अभिनंदन करतो। धन्यवाद। आजचं जे शिबिर ठेवलेलं आहे, आमचा माननीय उद्धवजी ठाकरे साहेब यांचा काल वाढदिवस होता, त्या निमित्ताने आज आम्ही मोतीबिंदू ऑपरेशन फ्रीमध्ये करून देणार एक शिबिर ठेवलेलं आहे। हे गणेशपुरी चिकित्सा याच्यामार्फत ठेवलेलं आहे आणि आम्हाला आता भरपूर लोक येऊन गेली, पण पेशंट चांगले भेटलेले आहेत, त्यांचं आम्ही फ्रीमध्ये ऑपरेशन करून देणार आहोत।
साहेबांना शुभेच्छा एवढ्याच देणार, आमच्या साहेबांचं काम खूप चांगलं आहे. त्यांना उदंड आयुष्य लागो, आप जो हजारो साल साल के दिनो 50,000 अशीच आम्ही शुभेच्छा देतो शिवसेनेकडनं आमच्या. आणि आमचे साहेब खूप अजून जगू दे आणि अजून चांगली कामं करू दे, एवढीच आमची अपेक्षा आहे. शिवसेना पक्षप्रमुख तसेच माजी मुख्यमंत्री माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा काल 65वा वाढदिवस संपन्न झाला. त्या वाढदिवसाच्या निमित्ताने आज या ठिकाणी शहर प्रमुख प्रसादभाई पाटील यांनी त्यांच्या कार्यालयामध्ये नेत्र शिबिर आयोजित केलेलं होतं. माननीय उद्धव साहेबांच्या वाढदिवसाच्या वेळेस प्रसादभाईंच्या कार्यालयात दरवर्षी वेगवेगळे उपक्रम जे समाजाच्या उपयोगी असतात, समाजाच्या हिताचे असतात, असे वेगवेगळे उपक्रम या ठिकाणी राबवले जातात. त्याच अनुषंगाने आज जे नेत्र शिबिर आयोजित केलं, आज आम्हाला अतिशय चांगला प्रतिसाद या ठिकाणी मिळाला. या नेत्र शिबिरामध्ये जे पेशंट्स या ठिकाणी आले त्यांचे जे ऑपरेशन्स आहेत ते मोफत या ठिकाणी होणार आहेत. त्यांना नेण्याची आणि आणण्याची व्यवस्था या ठिकाणी करण्यात येणार आहे. असे आमचे कार्यसम्राट असलेले डॅशिंग शहर प्रमुख यांचं एक पाऊल म्हणजे आम्ही समाजसेवा 80% आणि 20% राजकारण करतो, तसं यांचं एक पाऊल दरवेळेला समाजसेवेसाठी बाहेर पडलेलं असतं. प्रसादभाई कायम तत्पर असतात. आमच्या उद्धव साहेबांना उदंड आयुष्य लाभो, त्यांचं आरोग्य उत्तम राहो आणि पुन्हा एकदा त्यांनी या महाराष्ट्राची जबाबदारी मुख्यमंत्री या नात्याने पेलवावी अशी आम्ही सर्व शिवसैनिकांच्या वतीने त्यांना शुभेच्छा देतो आणि आपल्या इथे 2 शब्द संपवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. काल शिवसेनेचे पक्षप्रमुख माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांचा 65वा वाढदिवस साजरा झाला. त्या वाढदिवसानिमित्त आज आमचे भिवंडी शहराचे शहराध्यक्ष माननीय प्रसादभाई आणि त्यांच्या धर्मपत्नी पूनमताई यांनी आरोग्य शिबिर इथे संपन्न केला. मोतीबिंदू संदर्भात हा शिबिर आहे. मोतीबिंदू संदर्भात हा शिबिर आहे. इथे सकाळपासून 10 वाजल्यापासून डॉक्टर्स आलेले आहेत गणेशपुरीवरनं आणि त्या बहुतेक बऱ्याच लोकांनी इथे हजेरी दाखवलेली आहे. त्यांचं तपासणी झालेली आहे आणि ज्या व्यक्तींना मोतीबिंदू झालेला आहे त्यांचं मोफत ऑपरेशन केलं जाणार आहे. त्यांना नेण्याची आणि आणण्याची सोय पण केली जाणार आहे. त्यामुळे आम्ही सगळे महिला आघाडी आणि पक्षाचे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी पण इथे उपस्थिती दाखवलेली आहे आणि या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडनं आमच्या नेत्यांना म्हणजे माननीय उद्धव बाळासाहेब ठाकरे यांना आम्ही वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा देतो. तुम्ही असेच कार्य करत राहा. आम्ही शिवसैनिक त्यांच्या कायम पाठीशी राहणार आहोत. जय हिंद, जय महाराष्ट्र.